पण का तैवान म्हणून येते ना, त्याच्यावर वैर आहे. दादा, आपल्या शेतात पपई लागवड केलेली आहे आणि आपण बऱ्याच वर्षापासून कापूस लागवड करत होते. तर पपईकडे कशामुळे वळले? दरवर्षी माझे 15 ते 20 एकर कापूस असायचा, पण मागील 2-3 वर्षापासून मी तो बंद केला. कापूस लागवड बंद केली आणि पपई आणि केळी या पिकाकडे वळलो. आणि बाकीचे जे क्षेत्र आहे ते पावसाळ्यात पडून असतं आणि कापसाचं उत्पन्न कमी झालं, भाव नाही, खर्च वाढून गेला, मजुरांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कापूस लागवड ही मी बंद केली. कापसावर जे येणारे विविध रोग आहे त्याचाही परिणाम होत असेल उत्पन्न? परिणाम आहे, लाल्या येणं, व्हरायटी व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे लागवड बंद करून दिली. म्हणजे जे कापूस लागवडीच्या काढणीपर्यंतचा जो खर्च आहे तोही निघत नाही. आणि जे कापसाची बीजी टेक्नॉलॉजी आहे ती खूप जुनी होऊन गेली आणि त्याच्यावरही अळींचे परिणाम वाढून गेले असल्यामुळे, बोंडाळी वगैरे, त्यामुळे उत्पन्न 4 ते 5 क्विंटल येतं, त्यामुळे ते पुरवडत नाही, त्यामुळे लागवड बंद करून. आणि कापूस वेचणीनंतर त्याला भावही नसतो, मजुरांचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. तर आधी किती कापूस लागवड करत होते आपण? अगोदर मी 15 ते 20 एकर कापूस असायचा माझा. मागील 2 वर्षापासून कापूस लागवड करणे बंद केली. यावर्षी कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे? तरी गावात पपईची लागवड, केळीची लागवड वाढली आहे, तरी 35 ते 50% कापूस लागवड कमी होऊन गेली यावर्षी. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यात कापूस बऱ्यापैकी कमी होऊन गेलं? बऱ्यापैकी, कारण की लोकांनी खूप पपई आणि केळी लागवड केली यावर्षी. अच्छा. आणि बाकीचे शेतकरी पावसाळ्यात क्षेत्र पडलेलं असतं खाली. काय नाव झालं आपलं? माझे नाव सचिन नारायण पाटील, गरताड, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव.